लोटरी मारू नका, नाला इकडे टाकू, असं तसं एखादा बार तरी पोरांचं ऐका, चांगलंच होईल. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण हे मी एक शोधतोय, वायसर शोधतोय. हे खोललं काल, याच्यामध्ये आपण स्लरी सोडली ना, याच्यामध्ये खूप जास्त घाण होते. जास्त तर एवढीच नाही, फक्त शेणाचं ते कचरा होता ना, तो आता सगळं साफ केले. आता परत लावून द्यायचे. बाकीचे इकडे 2 भिजत घालेले. असं केलं तर मी आता काय करावं झालं आता. आणि प्रेशरच धरून नाही राहिलं ते. हा ते 3 वॉल पण बघितले आणि पप्पाने हा प्रेशर आहे म्हणजे 60चाच हा, पण मग काय माहिती कोणचा आता हा याच्यातला. हे बघा इकडं लागलं बघा, लागेल वाटत नाही पण ते कातडं निघालं. जेव्हा हेच ते लागलं, हे आटा हा स्लिप झाला बा, हा थोडासा नट आहे ना, इकडं स्लिप झाला, त्याच्यामुळे थोडं हाताच्या लागलं. काय सांभाळून काम होऊन जाईल. नाही लगता जी मेरा ढोलना, इसको असं जुगाड करणे की तर इकडं पायाने लावून धरायचं ते. अरे 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 ऐसे ऐसे मत करू. आणि इकडे जोडलं आहे ना, इकडे जोडलं आहे, इकडूनच राहिलं आहे. त्याला असा मोबाईल असा धरून ठेवायला लागेल, मग काम करावं लागेल. हे जोडलं बा. हे सोपं काम आहे सगळं. अवघड काम काय माहिती का, हे 3 वॉलमधलं वायसर चेंज करणं सगळ्यात अवघड काम. म्हणजे सगळ्यात अवघड काम तेच आहे. आणि पिस्टन लावणं. आता ट्रॉली जोडायची आहे आणि तळ्याची जी सफेद माती ना, ते आपल्या ह्या मुरमावर टाकायची आहे. कारण की आपल्या गौरीसाठी थोडं व्यवस्थित करून घ्यायचं ते. आणि गाड्या लावायला पण सोपं पडेल, कारण की गाडी लावली ना, स्टँड लागत नाही. कधी कधी तर पार उलटं पालट होऊन जाते. आपल्याला एकूणच नट आवडायचं आहे. दिले असेंबल इकडं पण झालं. सो आता चाललो आहे दूध आणायला आपली गाडी घेऊन. आलेले आहे आपली म्हणजे तिकडं जायचं आहे. झाडा शिडं सोडायला भारी आहे. ठीक आहे, आलेलो आहे पण इकडं कोणीच नाही. थांबलो इकडंच. लिहिलं आहे दूध. आणि आत्ता आपली गाडी चालू होत नाही. याचे ब्लग्स म्हणजे सेल स्टार्ट नाही होते, किक स्टार्ट होते. मग आता तिला पण नेऊन दाखवायला लागेल. सुगाय जाता चाललं आहे. शेवंती उपटायची आहे, डाळी पेरूतच ठेवायचं आपल्याला. पप्पाला म्हटलो लोटरी मारू नका, पहिले आपण शेवंती ना सगळ्यांनी मिळून काढून वाहत टाकू. इकडं नाला इकडे टाकू. पप्पा म्हणत्या नाही असं तसं. लावो लोटरी मारू नका, ऐका एखादा बार तरी पोरांचं ऐका, चांगलंच होईल. आता काय माहिती पप्पा ऐका ते का नाही. आता बा हे असं सगळं आता हे मंचिंग पेपर काढून राहिलो. चालू आहे आत्ताच 1 तास झालं तेव्हापासून लागेल सुरू केलं आहे. बाबा एवढं ऊन लागत पण घाम नाही आला आजवर. एक काही घाम नाही आला, हवा चालू आहे ना आज, त्याच्यामुळं मग पप्पा माझ्या मागं आहे. बाबा तिकडून वरती करून देते. नाही बाबा शेवंती उपट राहिले, मीच नाही काढून राहिलो पप्पांनी. मग का आता माझी टोपी कुठं गेली काय माहिती, कालची ती लालवाली माझी नाही, ती दिदीची. मी तिची घालून राहिलो. असं बांधायचं. लाईटही गेली आता, मोबाईल चार्जिंग करायला लाईट पण नाही. आता झालं गाडीमध्ये आहे आपलं मस्त चार्जर रीड ही झाली आता त्यामुळे झाली. पप्पा पण नेमकं उन्हातच सगळं काम करते. काय करणार आता पोरांची उन्हामध्येच 48 डिग्रीमध्ये थोडं तापमानामध्ये काम करायला लागतो. सांगा आता ये अशा उन्हात कोण काम करेल. म्हणून तर पोरांची स्किन एकदम काळी काळी झाली, म्हणजे पोरं फार काळेच दिसत आहे. आता काय करणार. आता इकडे एवढं केलं आहे, बाकीचे तिकडे राहिले आणि इकडं अजून करायचे आहे. वरला प्लॉट पण करायचा अजून झालेला आहे. इकडूनच आता फक्त बांबूचं काही एवढं नाही विशेष, कारण की हीच गल्ली फक्त ती एक आहे आपल्यामध्ये काय करायचं नाही, कारण की मध्ये आहे पेरू आणि हा बांबू राहील तेव्हाच, कारण जेव्हा मामा येईल तेव्हाच हे रोटरतील काय सॉरी हे बांबू वर करतील. कारण की तसे ना तरंगात आहे ते बांबूला ना आम्ही ना असं वर अटकून ठेवण्यासाठी याच्यात अटकून ठेवलेलं आणि तिकडे अटकून ठेवलं.
कसं तरी आवडायचं होतं मला इकडं. हां बघा इकडं असं करायचं तारीने बेंच देऊन टाकायची एक त्याची झालं. म्हणजे पटकन एखादं जण म्हणजे अजून तिघं जण असते ना तर 5 मिनटं झालं असतं. आता हे तिघं जण आहे म्हणून आम्ही 15-20 मिनटं लागले फक्त करायला. इकडे बाबाचं झालं आहे करायचं, तिकडे पप्पा करू राहिले. जेवले नाही का तुम्ही? मग काय जेवलं? 1:30 वाजला आहे, हे 12 वाजले. मी आता पेरू उपटायला चाललो होतो. चला आवरा कागद उपटीत नाही मी. कागदच ठेवा तिकडे. तुम्ही असं काम सांगा कागद तुम्ही कसं गोपटला? हा वागताच होतं माझं. देखा ना हमारा काम. असं उन्हात काम करायचं. टोपी सापडली का? कुठं होती? पाकिस्तानला. ही माझ्यासाठी ठेवलं का ही बारकीकडे? आलो टाकीपाशी, गौरीला पाणी पाजायचं आहे आणि चालूच होतं माझं कायचं शेवंती उपटायचं काम. पप्पा बोलले जाय घरी तू, आता जाय घरी तू. आता हे फक्त मला आणि पप्पाला माझ्या सगळ्या फॅमिलीलाच माहिती का, बाकी कोणाला माहीत नाही. तुम्हाला जर ही कहाणी ऐकायचं असेल तर तुम्ही कमेंट केल्यावर मी तुम्हाला ही कहाणी सांगाल, तोपर्यंत नाही सांगणार. आता गौरी पाणी पाजायचं आहे, पाणी बारली भरते त्याहून का. आता पप्पा येऊच राहिले ते पण. सो आता आलेलो आहे दीदीला गेला शाळेमध्ये, या तिची आत्मा मालिक स्कूल. मी मोठी गाडी काय मोठी गाडीच घेऊन येतो. दीदीला घ्यायला गेलो शाळेमध्ये. मग आलो, मग चहा बी पिला, तोंड हात पाय धुतलं. मग आता विहिरीकडं आलो आहे. टाकी म्हणजे पाणी कमी झालं, लगेच समजलं मला, लगेच मोटर चालू करायला मी आलो आहे. पप्पाचं चाललं आहे याचं शेवंतीचं उपटायचं काम. आता मला त्याच्यामुळे लागायलाच लागणार उपटायला, कारण की सकाळी मी जेवढं उपटलं तेवढं उपटलं. मग घरी निघून आलो उन्हाचे. मग पप्पाही घरी आले, मग ते नाना गेले निघून, बाबा आमचं, कारण की ऊन जास्त आहे ना. आता काय 43 डिग्री आहे, पहिले किती 48 होता, 43 चालू आहे. आता विहिरीपाशी पोचलो आहे, पण बोलतो म्हणजे 40 सेकंदात मी विहिरीपाशी असतो. बघितलं ना पूर्ण रिटर्न चालू पाणी बघा. आता इकडं तर कट दिसू राहिले सगळे, आता माती वगैरे सगळी दिसते, कारण की आता खूप जास्त त्याच्यामध्ये ना क्षार ती ना एखाद्या साफ करायचीच आहे, पण मुहूर्तच लागत नाही तिला साफ करायला. कारण की आम्हीच कसं काय 2 जण मिळून करायला लागेल ती, मोठे पप्पा आणि आम्ही. मग आता वातावरण असं झालेलं आहे. किती वेळ दिसतो बघितलं का, एक नंबर दिसतं. आता 1 वर्षाचं झाड आहे याला, म्हणजे वर्षाचं म्हणजे 12 हां एक हे आहे ना, हे आता 15 वर्षाचं राहणे. हे फळ धरले याला, हे बघू शकता. जास्त नाही, 40-50च्या आसपास फळ आहे, पण तेल्या पण आहे. तेव्हा काही झाड मेले तिकडं दिसतं, तिकडं गॅप दिसतो ना, तिकडे सगळे झाडं मेलेले. आणि तेल्या आहेच असं नाही की प्रत्येक झाडात तेल्या नाही, तेल्या दिसतच नाही. आता मी जेवढं व्हिडिओ काढतो तो पण तेल्या दिसणार नाही. 3रा का 4था टाईम आहे आता पाणी पाजायचं. आता पितं नाही, आता म्हणजे पाजलेलं आहे ऑलरेडी तिला. टिल्लू टिल्लू टाकी भरूच तर आता मला बसायचंच आहे, कारण टाकी भरायला खूप वेळ लागेल. पूर्ण रिकामी होईल ना, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही, 50% म्हणजे सॉरी 50% रिकामी आहे, 25% राहिले. मग आता भरले गेलं आपण इथल्या वावरामध्ये पळू, कारण की झालं पाहिजे आजच्या आज, उद्या लोटरी मारायची. भरलेली टाकी, आता मोटर बंद केली. आता इकडून चाललो रस्त्याने लगेच प्लॉटमध्ये. मग मी इकडून आलो
मोटरीचा आवाज बघा. आत्ताशी पाणी आलं बरं. गव्हाची मोटर चालू केली. परत आलो मोटरपाशी पाणी लावायचं आहे पेरूवर. अर्धा रिटर्न दाबला सोडला आपण. अर्ध दाबला अर्ध सोडला आहे. परत पुन्हा नेमकं ब्लॉक पण झाला. मग आता परत चालू आहे. या मळ्यात आलेलो आहे कारण की काकांनी फोन केला होता म्हणा टाक्या भरायच्या आहे. दादा तू येऊन जाय. आता विहिरीत पाणी बघून किती विहिरे आटेले फार. यांची टाकी भरून देऊ. इकडं पण गाय ते पहिले टाक्या भरून घेऊ मग गाय पाहू. मला वेळ नाही. आता गाईचा गोठा रिव्हील होत आहे. इकडे मोकळे सोडलेले आहे त्यांनी सगळं काय आणि तिकडे बांधलेलं आहे. तिकडे दूध काढून राहिले. काय बाकीच्या मारी त्या काय काय उड्या मारी त्या लय बेकार काय फक्त आता ड्रायव्हर काका येईल इकडं दूध घ्यायला. सो आता चाललो आहे मी आईला दवाखान्यात घेऊन कारण की आईच्या त्या दिवशी ना पायामध्ये ना सुई लागली होती. ती दिदीने ना कॉटवर त्या सुई ठेवली होती. आता मी चालू आहे दवाखान्यात घेऊन. परवाची गोष्ट आहे पण आज जास्त दुखतंय वाटतं. मग आता गावात चाललो आहे टीटीचं इंजेक्शन घेऊन येतो. मग आता काय चाललो 100 घेऊन. सॉकेट मागवायला लागले तर मोरच पाहू राहिलो. कुठंच पाहतो मी मोबाईलमधून. मला सगळं दिसतं तिकडं. इकडं आहे कॅरेट. मागच्या शेवंतीचे 5 कॅरेट आणले. आता घरी चाललोय. कालचे कुठे दिले? कालचे मोहाडीला. कालची नाही परवाची. परवा शेवंती ना ती मोहाडी. परवाचेच मोहाडी कॅरेट नाही दिली. मग पिशवीत दिले 5 किलो मध्ये. समजलं का? सो गाईज आता आलेलो आहे घरी. जेवण केलं. गाडी पार्क केली आहे आणि आता ब्लॉग एडिट करत होतो. वरतीच बसेल टेरेस्टवर आहे. पाठीमागं मस्त खुर्ची आहे आणि हिच्यावर बसलं का थोडं चांगलं वाटतं. म्हणजे ब्लॉग आणि व्यवस्थित एडिट करता येतो. एवढा पण नाही पण मस्त आरामदायक बसते असं. आपण जसं गाडीचं सीट रिक्लाइन करतो ना तसं. मग काय आता आज काही एवढं ब्लॉग होता. इकडे 2 माठ भरून ठेवले परत काय की रात्रीतून खूप भारी थंड पाणी भेटतं आणि दिवसा पण एवढं चिल्ड पाणी राहतं. म्हणजे फ्रीजवाणीच पाणी राहतं एवढंच. आणि ही नळी फुटलेली आहे. आणि आता वरल्या वावराची शेवंती आपल्याला उद्या काढायची. ती पण उद्या मामा लोटरायला येणार आहे. सकाळी येतं संध्याकाळी तर मामा ज्याच्यावर आहे. आणि हा तो प्लॉट लोटरायचा आहे. आता हा प्लॉट आपण शेवंतीची उपटलीची फक्त त्याच्यावर ठेवली आणि फक्त शेवंतीला लोटावेटर मारायचं आहे आणि वरच्या प्लॉटला पण मारायचं आहे. तिन्ही प्लॉटला. आणि इकडं पप्पाला बोललो काय आहे पप्पा नाही का नाही ते दिसतच नाही याच्यामध्ये काय. आजचा ब्लॉग एवढंच होता. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.